पुढे आपण जातोय पुण्यामध्ये। तर पुण्यामध्ये पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। 2 दिवस पुराच्या पाण्यानं थैमान घातलं होतं। पाणी ओसरल्यावरती पुण्यामध्ये गाळ आणि घाणीचं साम्राज्य मात्र पसरलंय। पाणी ओसरल्यावरती भिडे पूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भिडे पुलाची पाहणी देखील केली आहे। मुठा नदीने अकराळ विक्राळ रूप धारण करत पुण्याची अक्षरशः दैना केली होती। ती मुठा नदी पुन्हा ओसरली आहे आणि पात्र जे नदीचं ते रिकामं झालेलं आपण पाहतोय। 2 दिवस अक्षरशः या पुरानं हैदोस घातलेला होता पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतरची अत्यंत डिव्हास्टेटिंग म्हणजे बघवत नाहीयेत अशी दृश्य आहेत। या दोन्ही बाजूला प्रचंड गाळ जो आहे तो साठलेला आहे। हा सगळा परिसर जो आहे हा परिसर पाणी असल्यामुळे बंद करण्यात आलेला होता। भिडे पुलावरती आपण आता आहोत। या भिडे पुलाची उंची कमी आहे, त्यावरून अगदी मेमही होतात हा पूल पाण्यात गेला की बातम्या होतात म्हणून। मात्र गांभीर्य समजण्यासाठी हे महत्त्वाचं असतं। ही धोक्याची सूचना आहे। याचं कारण उंची जरी कमी असली तरी नदीपात्रातला रस्ता जो आहे तो साधारणपणे रोज 2 ते 3 लाख लोक वापरतात। त्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला म्हणजे तो रस्ता पाण्याखाली गेला आणि तिथली वाहतूक बंद